नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण सर्कल हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि या सर्कल या लेसनचं लेक्चर नंबर 8 आपण बघणार आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने आपण बाकीचे लेसन्स ही अपलोड केलेले आहेत क्लास 10 साठी, त्याची ही लिंक प्लेलिस्ट थ्रू आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शनला। चला तर मग स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 3.3 बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर मग चला बघूया प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते। तर बघा, इन अ फिगर दिलेली आहे आपल्याला पॉइंट GDEF, GDE आणि F आर कॉन्साइक्लिक पॉइंट ऑफ अ सर्कल विथ द सेंटर C, म्हणजे C सेंटर असलेल्या सर्कल वरचे कॉन्साइक्लिक म्हणजे काय तर सर्कल वरचे म्हणजे ते पॉइंट सर्कल वरतीच असतात असे आपल्याला 4 पॉइंट्स दिलेले आहेत। गिवन काय दिलेलं आहे बघा आपल्याला इथं, आता गिवन दिलेलं आहे अँगल ECF इज इक्वल्स टू 70 डिग्री। आता बघा ECF हा जो सेंटर अँगल आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 70 डिग्री दिलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट अजून काय दिलेलं आहे बघा तर मेजर आर्क काय दिलेलं आहे तर DGF इज इक्वल्स टू 200 डिग्री। म्हणजेच बघा कुठला DGF, D इकडून G आणि F हा जो मोठा आर्क आहे तो आपल्याला दिलेला आहे 200 डिग्री। ठीक आहे, अँड फाइंड काय करायचंय बघा तर मेजर आर्क DE फाइंड करायचंय। म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय DE फाइंड करायचंय। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा जर EF आर्क बघितला आपण, जर सेंटर अँगल 70 असेल तर इथला आर्क किती असणार आहे आपला 70 असणार आहे। देयरफॉर सेंट्रल अँगल किती आहे आपला ECF इज इक्वल्स टू मेजर आर्क काय असणार आहे आपला तर EF असणार आहे आणि तो किती असणार आहे आपला तर 70 डिग्री। म्हणजे आपल्याला बघा आता काय काय मिळालेलं आहे DGF हा एक आर्क माहिती आहे आपल्याला आणि EF आर्क माहिती आहे, आपल्याला फाइंड काय करायचंय तर DE आर्क फाइंड करायचंय बरोबर। म्हणजेच इथं आपण काय करू शकतो बघा मेजर आर्क कुठला तर DE प्लस मेजर आर्क EF प्लस मेजर आर्क DGF किती आहे तोही माहिती आपल्याला इज इक्वल्स टू 360 का तर मेजर ऑफ सर्कल्स, म्हणजे होल सर्कल किती डिग्रीचा असतो आपला 360 डिग्रीचा असतो म्हणून। आता या ठिकाणी ज्याची ज्याची माप माहिती आहे ते राईट करा। म्हणजेच बघा मेजर आर्क DE आपल्याला काढायचंय त्यामुळे त्याचं माप माहित नाही आपल्याला। EF आपण आताच बघितला तो आहे आपला 70 डिग्री। दुसरा आहे कुठला बघा आपला DGF जो दिलेला आहे 200 इज इक्वल्स टू 360। आता हे 70 प्लस 200 म्हणजे किती झाले 270 प्लस होते ते अपोजिट साइडला गेल्यानंतर काय झाले मायनस, म्हणजे इक्वल साइनच्या पलीकडे गेल्यामुळे। म्हणजेच मेजर आर्क DE इज इक्वल्स टू 360 मायनस 270 म्हणजे झाले 0, 9 आणि 90 झाले बरोबर। म्हणजेच मेजर आर्क DE इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले 90 डिग्री आलेले आहेत। आता आपल्याला फाइंड काय करायचंय म्हणजे हे आपल्याला फाइंड करायचं होतं बरोबर आहे। आता दुसरा आर्क कुठला फाइंड करायचंय बघा तर मेजर आर्क DEF फाइंड करायचंय। कुठला फाइंड करायचंय मेजर आर्क DEF। देयरफॉर DEF इज इक्वल्स टू काय बघा आत्ताच आपण DE फाइंड केलेला आहे आणि EF आपल्याला माहिती आहे, म्हणजेच आपण इथं काय घेऊ शकतो इज इक्वल्स टू मेजर आर्क DE प्लस मेजर आर्क कुठला आहे आपला EF। ही प्रॉपर्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती बरोबर। त्यामुळे इथं काय येणार आहे बघा इथला आर्क किती काढला होता आपण आता 90 प्लस इथला आर्क किती होता आपला 70 म्हणजेच बघा 0 आणि इथं आले 16 160 डिग्री। म्हणजेच मेजर आर्क DEF इज इक्वल्स टू 160 डिग्री हे याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे। आता बघतोय आपण सेकंड क्वेश्चन। दुसरा क्वेश्चन आपण बघतोय आणि काय सांगितलेलं त्यामध्ये इन अ फिगर ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह दॅट आर्क RS कॉन्करंट आर्क QS आणि आर्क QR हे कॉन्करंट आहेत। म्हणजे QR RS आणि
SQ हे कॉन्करंट आर्क आहेत हे आपल्याला दाखवायचंय. ठीक आहे. आता या ठिकाणी फर्स्ट बघा आपल्याला काय दिलेलं आहे, गिव्हन काय सांगितलेलं आहे, ट्रायंगल कुठला दिलाय बघा, RQRS is an इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज काय असतात, तर ऑल साइड्स काय असतात आपले इक्वल असतात आणि ऑल अँगल्स ऑल्सो इक्वल असतात. बरोबर, म्हणजेच देअरफॉर सेगमेंट कुठला आहे बघा, तर QR कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे, RS अँड कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे आपला QS. ठीक आहे, हे काय असणार आहे आपली प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. आता त्यामुळे काय झालं बघा, मगाच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले होते, जर कॉर्ड्स इक्वल असतील तर त्याचे जे आर्क असतात ते पण काय असतात आपले इक्वल असतात. देअरफॉर काय झालेलं आहे आपलं आर्क RS कॉन्करंट आर्क काय असणार आहे QS अँड कॉन्करंट आर्क काय असणार आहे आपला QR. रिझन काय असणार आहे, बाय द थेरम काय असणार आहे, इफ chords are equal then arc also equal. ठीक आहे, हेज द प्रूफ. म्हणजे कॉर्ड्स ज्या इक्वल होत्या त्याच्यामुळे काय झालेलं आहे आपला, तर ज्या आर्क होत्या त्या आर्क पण काय असणार आहे इक्वल असणार आहेत. आता पुढचं जे आहे ते काय सांगितलेलं आहे बघा, मेजर आर्क QRS इज इक्वल्स टू 240 हे आपल्याला दाखवायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपण आताच बघितलं की तिन्ही आर्क्स हे काय आहेत आपले इक्वल आहेत. देअरफॉर आपण काय करू शकतो बघा, तर आर्क QR इज इक्वल्स टू आर्क RS इज इक्वल्स टू आर्क QS इज इक्वल्स टू X कन्सिडर करा. म्हणजे प्रत्येक आर्क हा काय घेतला, X कन्सिडर केला. बरोबर. आता सर्कलच्या ज्या प्रॉपर्टीनुसार काय होतं बघा, तर आर्क QR प्लस आर्क RS प्लस आर्क QS इज इक्वल्स टू किती असणार आहे आपले 360 असणार आहे. बरोबर आहे. मेजरिंग ऑफ सर्कल. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काय झाले बघा, x प्लस x इज इक्वल्स टू 360 आले. त्यामुळे 3x इज इक्वल्स टू 360 म्हणजे x इज इक्वल्स टू 360 डिवायडेड बाय 3. का तर 3 मल्टिप्लाइड होते, इकडे गेल्यावर डिवाइड गेले. आता इथे आपल्याला आडवा भागाकार पद्धत करायची आणि ती कशी करायची, गणिताचं बेस ही आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये आपल्या गणिताची रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी सगळ्या आपण त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ती प्लेलिस्ट तुम्ही एकदा चेक करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता इथे बघा x ची व्हॅल्यू काय आली आपली, 3 1 3 3 2 6 आणि 3 0 0 म्हणजे x इज इक्वल्स टू 120 आले. बरोबर. आता वे फाइंड काय फाइंड करायचे आपल्याला, तर बघा QRS का, तर आपल्याला काय करायचं होतं, QRS मेजर आर्क फाइंड करायचं होतं. मेजर आर्क QRS इज इक्वल्स टू आर्क कुठला आर्क QR प्लस आर्क काय असणार आहे आपला RS असणार आहे. का, तर आपले सम ऑफ दी आर्क प्रॉपर्टी नुसार. बरोबर. म्हणजे तिथे काय झाले बघा, QR प्लस RS. आता QR ची हे किती होते, दोन्ही पण किती होते 120 होते. म्हणजे किती झाले आपले 0 4 240. म्हणजेच मेजर आर्क QRS इज इक्वल्स टू 240 डिग्री. हेन्स द प्रूफ. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. तिसरे एक्झाम्पल बघूया आपण. त्यामध्ये काय सांगितलेलं बघा, इन अ फिगर कॉर्ड AB कॉन्करंट कॉर्ड CD म्हणजे AB आणि CD ह्या दोन काय दिलेले आहेत, कॉन्करंट कॉर्ड दिलेले आहेत. प्रूव्ह दॅट काय करायचंय आपल्याला, तर AC आर्क आणि BD आर्क हे दोन्ही इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता फर्स्ट मध्ये आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे बघा, गिव्हन काय दिलेलं आहे, तर कॉर्ड AB कॉन्करंट कॉर्ड CD दिलेले आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा कॉर्ड AB आणि कॉर्ड CD इक्वल असल्यामुळे इथं बघा AB च्या कॉर्ड अंडर काय येतो, आर्क कुठला येतो, ACB हा आर्क येतो. देअरफॉर मेजर आर्क ACB कॉन्करंट मेजर आर्क काय असणार आहे बघा. आता CD चा जर घेतला तर AB साठी पण इथून इथपर्यंत येतो आणि CD चा घेतला तर इथून C पर्यंत येतो. म्हणजेच बघा CBD येणार आहे इथं, CBD झालं. इथं काय रिझन काय असणार आहे, आर्क करस्पॉन्डिंग
टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं काय झालं बघा, आता मेजर आर्क एसीबी आणि मेजर आर्क सीडीबी, पण आपल्याला प्रूफ काय करायचंय, तर एसी आणि आर्क डीबी हे दोन्ही इक्वल आहेत हे दाखवायचंय. पण आता बघा मेजर आर्क एसीबी म्हणजेच काय घेऊ शकतो आपण, मेजर आर्क. आता यामध्ये दोन पार्ट होतात, एसी आणि सीबी. मेजर आर्क एसी, मेजर आर्क एसी प्लस मेजर आर्क काय असणार आहे आपला बीसी. ठीक आहे, इज इक्वल टू, इथं बघा परत काय झालं आपलं, जर डीबीसी घेतला किंवा सीबीडी घेतला तर यामध्ये बीसी आणि बीडी येणार आहे. म्हणजे मेजर आर्क कुठला आहे आपला, बीसी प्लस मेजर आर्क काय असणार आहे, बीडी असणार आहे. या ठिकाणी बघा मेजर आर्क बीसी आणि मेजर आर्क बीसी हे दोन्ही काय आलेले आहेत आपले, इक्वल आलेले आहेत. बरोबर. त्यामुळे इथं काय राहिलं बघा, तर मेजर आर्क एसी इज इक्वल्स टू मेजर आर्क बीडी आलेले. देअरफॉर आर्क एसी कॉन्करंट आर्क काय आलेलं आहे आपलं, बीडी आलेलं आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.